परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर 2 ऑगस्ट रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। प्रकरणाचा तपास सीआयडीकडेच देण्यात आलाय। फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार नवा मोंढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा उल्लेख आहे। परभणी शहरात संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर निषेध आंदोलन झाले। या आंदोलनाला हिंसक वळण लागले। यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत संशयितांना ताब्यात घेतले। यात सोमनाथ सूर्यवंशी यालाही पकडण्यात आले। दरम्यान सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाला। ही घटना 15 डिसेंबर 2024 च्या सकाळी 9 वाजेपूर्वी घडली। सोमनाथचा मृत्यू नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपमध्ये पोलिसांच्या मारहाणीत झाला असे म्हणत न्यायालयीन लढाई लढण्यात आली। यात उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। अखेर या प्रकरणात सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले। लोकनेते विजय वाकोडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। त्यांच्यानंतर आशिष वाकोडे, रवी सोनकांबळे यांनी न्यायासाठी मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला। काँग्रेस नेते डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी मुंबई येथे घेराव आंदोलन केले। डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयीन लढाई लढली। अखेर या सर्वांच्या आंदोलनाला यश आले आहे।